चला आता येथून ना लेफ्ट घेऊया आणि आपण जिथं कॅम्पिंग केलं तिथं ओके चल बा बाय बाय. लांबून सुद्धा ती मुलं हात करत होती यार. म्हणजे बघा किती नाही काय त्यांनी खूप रात्री माझ्यासोबत त्यांना इकडे पण आले होते. मला म्हणले काका चला तुम्हाला आहे ना काय नाही का आपले जे काजवे आहेत ना ते दाखवतो. आणि इतके रात्री म्हणजे यार खरंच मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा पाहिले इतके काजवे वगैरे होते ना यार. नाद नाही खरंच. म्हणजे मी यार खरंच म्हणजे मी आतापर्यंत हे केलं तर पण म्हणजे मला काय म्हणतात नाही की एक शब्द सुचत नाहीत असे. एवढं त्या लहान मुलांनी ना यार मला आपलंसं करून टाकलं होतं डायरेक्ट सगळं. म्हणजे मी आत्ता जवळजवळ 9:30 वाजलेत. मी आतापर्यंत त्यांच्या सोबत होतो तिथं. त्या सकाळी उठल्या लगेच माझे आले, काका तुम्ही नाश्ता केला का, काका तुम्ही आंघोळ केली का, काका म्हणजे सारखे काका 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 यार. म्हणजे थांब म्हणजे यार मी खरं नाही विसरू शकत कधी या मुलांचा सहवास असतो. म्हणजे त्यांनी ना मला खूप खूप म्हणजे मला खरंच इथून जाऊ वाटत नाही, त्यांच्यासोबत राहू वाटतं असं नाही का. चल पण एक चल यार जायला पण पाहिजे आपण नाही का. आता एक दिवस ठीक आहे त्यांच्यासोबत राहिलो थांबलो. आता इथून पुढचा प्रवास करूया आपला असाच. नवीन अनोळखी चेहरे, अनोळखी व्यक्तींबरोबरचा आपला सहवास यार. खरंच मला म्हणजे असं हे नाही का आपण म्हणतो ना की खूप छान वाटलं. तर चला जाऊया आपला पुढचा प्रवास करूया. पुन्हा नवीन काहीतरी. हा काल पण पाहिला आपण तसा आता हा नवीन परिसर. आज काल जसं झालं तसं हा आजच्यासाठी आपला नवीन परिसर. कसं आहे पा म्हणजे ह्या डोंगर दर्या यार जातात. इकडे आलं ना की काय 100-200 रुपये जातील तुमचे. तिथे एंट्री फी 100-200 रुपये प्रति व्यक्ती, काहीतरी 50 रुपये आणि गाडीचं 150 रुपये. आणि इकडे आल्यानंतर ना परत पुढं काय तुम्ही जसं 1000 रुपये कॅम्प साईट आहे. जर तुम्ही घेतले तर कॅम्प साईटला 1000 रुपये. नाही तर मी त्यांना दादांना विनंती केली ती की अशा पद्धतीने माझ्या गाडीत बेड कॅम्प आहे, म्हणजे बेडचं सेटअप आहे. मला काही झोपण्यासाठी वगैरे काही कॅम्पची गरज नाही. मला फक्त जेवणाचं एक संध्याकाळी त्यांनी ताट वगैरे एक आपल्या काय म्हणतात आपलं प्लेट हा एक काय म्हणतात व्हेज प्लेट ती दिली. आणि त्यानुसार आपण जेवण वगैरे केलं मस्तपैकी. रात्रीचं इथं आराम केला यार. आणि ते ही रात्र मी कधीच विसरू शकत नाही यार. एकदम अविस्मरणीय माझ्यासाठी. चला आता हा जो थोडासा जो समोरचा परिसर आहे ना तो तुम्हाला मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवतो. एक टाइम लॅप्स लावतो, 1-2 ते 10-20 सेकंदाचा. कसला परिसर आहे पाहता इथं. थोडंसं ह्या बाजूला पहा कसं एक नंबर यार. कसं आहे यार वाव. इथं आपण काल ना 200 रुपयाची पावती फाडली होती. 150 आपली गाडीची आणि 50 आपली. चला इथे एक बॅक वॉटरचं आहे काहीतरी, ते एक पाहून जाऊया. तुम्हाला ते बॅक वॉटरचं आहे ते दाखवतो. इकडे कसं 5 मिनिटं जरा गाडी पार्क करू, ते एक तुम्हाला दाखवतो इथं कसं कसं काय काय आहे. मला वाटतं इथं आल्यावरती नेटवर्क येईल. कालपासून मी आउट ऑफ नेटवर्क होतो. A few moments later. हा तो तिकडचा तलाव वगैरे काल तुम्हाला ते संध्याकाळचं मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि हा आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय. आणि ह्या बाजूला तुम्हाला पहा 1 मिनिट इथे लिहिले नो सेल्फी झोन. वा कसलं भारी यार. सेल्फी नाही आहे पण ते नाही कधी धरण आहे. धरणाचं पाणी सोडण्यासाठी वगैरे इकडे 1 मिनिट इथं कसं आहे. किती प्रेशरनं पाणी जात असं बरं इथनं. इकडच्या बाजूला तुम्हाला पाहू दाखवू का आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय.
बघा इकडं पहा हे कसं आहे. अरे पाणी कसं काय सोडत असेल बरं. सकाळ सकाळ जरा आता मस्तपैकी नाश्ता झाला, सगळं झालं, उरकलं. आता जरा प्रवासाचा आनंद घेऊया. इथून आपला आता कुठं जायचं अजून फिक्स नाही केलं, बघूया. असंच कुठं जर एखादा चांगला परिसर दिसला, काय दिसलं तर तिथं जाऊया आणि स्टे करूया. थोडंसं काम आहे आता इकडं सिन्नर साईडला, ते नाही का जरा थोडंसं काय म्हणतात ते मनकेसाठी ना इकडं काहीतरी हे करतात. हा एक तर ओळखीचं नाही म्हणता यायचं, पण मी असंच आपल्या इंस्टाग्रामच्या रील्सवरती पाहिलं होतं की इकडं एक आहे, त्यासाठी मी थोडंसं इकडचा परिसर निवडला होता. बघू जरा तिकडच्या दवाखान्यात वगैरे जाण्याचा प्रयत्न करूया. जर जमलं तर इथंच ती ट्रीटमेंट घेऊ आणि तसंच पुढे जाऊ. कारण की कधी कधी हे उजव्या बाजूचं कमरेचं आहे ना, ते L5S1 काय आहे ना, तिथं काहीतरी ते माइल्ड डिस्क बल्ज ते काढण्यासाठी किंवा काय त्यासाठी करायला लागेल ते. तर पाहूया. चला आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया आपल्या. तर प्लॅनिंग आता असं केलं आहे मस्तपैकी ना, हे जे समोर तुम्हाला दाखवलं का, तर आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, तिथून आपण सरळ पुढं जाऊया. आणि इथं पुढं कुठंतरी हे आपलं काय म्हणतात ते भंडारदरा धरण आहे. आणि त्यासोबतच पुढं कुठंतरी ना एक वॉटरफॉल आहे, म्हणजे आपला धबधबा आहे. तर तो आता सध्या तरी मे महिन्याचं वातावरण आहे, ह्यामुळं आता सध्या तरी तो नसणार आहे चालू. तर बघू आपण एक काय 2-3 किलोमीटर का 4-5 किलोमीटर आहे, तर जाऊन येऊ. आता आपल्या गाडीचा CNG पण संपत आला आहे, कारण की जवळजवळ 189 किलोमीटर झालेत. तर एक बघू समोरचा एक अंदाज लावू इथून किती किलोमीटरवरती वगैरे आहे. आणि नंतर ना मग आपलं हाय असं परत रिटर्न येऊ आणि मग शोधू दुसरा एखादा स्पॉट की जे आपल्याला राहता येईल किंवा फिरता येईल, असा एकदम छान असा. तर पहा, जे आता मी तर आनंद घेतो, एन्जॉय करतो अशा क्षणांचा. तुम्ही हे क्षण स्वतःच्या डोळ्याने नाही तर माझ्या कॅमेऱ्याच्या दृष्टीने जगा आणि आनंद घ्या. आणि आवडलेच व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मी प्रयत्नशील राहील आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ, नवीन स्पॉट ठिकठिकाणे दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर जरा माझं हे बघ बंद करतो आणि तुम्हाला समोरचा जो परिसर आहे तो दाखवतो. तर चला समोरच्या परिसराचा आनंद घ्या आणि म्हणजे माझ्या कॅमेऱ्याच्या डोळ्यातून तुम्हीही हे व्हिडिओचा आनंद घ्या. यार कसलं आहे परिसर. हे पहा, हे भंडारदरा आणि इकडे हे पाठीमागं धरण आहे. कसं दिसतं यार धरण वगैरे. चला जरा गाडी चालवतो. हो काय राव यार, पुन्हा रस्त्यानं वरती यायचं आणि इकडनं आलं की हा जो आहे ना, एक मिनटं थोडं पुढं जातो मी. खास यासाठीच थांबलो मी स्पेशल. यार कसला परिसर आहे का, कसलं आहे हे धरणातलं तिकडे नाही का पाणी चाललेलं. यार आणि बघा इकडं वरती धरण आहे, भंडारदरा धरण. यार इकडनं आता जस्ट मी इकडनं आलो होता. हा जो रस्ता आहे ना, हे इकडनं. कसला परिसर आहे, पाठीमागे उंच डोंगर, कोकणकडा. यार सह्याद्रीच्या म्हणतात ना, सह्याद्रीचा नाद नाही, हे सह्याद्रीच्या कुशीत जगणं आणि राहणं यार हे कोणाच्याही नशिबात नाही असं आहे. चला जाऊया, आपली गाडी चालू ठेवलेली आहे. A few moments later. दादा होते, तर दादांना विचारलं की बाबा मला जर डॅमवर जायचं असेल तर कसं जाऊया. तर ते मला म्हटले की इकडनं जा, एक कच्चा रस्ता आहे, पुढे गेल्यावरती कॅफे कॉर्नर लागेल, तिथून लेफ्ट घ्या, सिमेंटचा रस्ता आहे. तर म्हटलं चला ठीक आहे जाऊया, जरा पाहू इथून कोणी कसं काय म्हणतात ते, तसं जाऊन थोडंसं धरणाचा जो आहे तो व्ह्यू घेऊया. धरणाच्या ना वरती आलो थोडंसं, मी व्हिडिओ चालू करण्याचं विसरलो होतो. बघूया आता इथून मला थोडंसं
विचारपूस करत जावं लागेल. डॅम पाहायला जायचं म्हणल्यावरती कसं जायला लागेल तर त्यांनी मला सांगितलं सिमेंटचा रस्ता आहे, इकडनं जा. इकडनं प्रवेश बंद आहे, बरोबर. इकडनं जायला लागेल नाही का सरळ वरती. अरे बापरे, इकडं पण छान परिसर आहे यार. एवढं लांब गाडी कशाला लावू, इथंच गाडी लावूया ना आपण आपली वॅगी तिथं पार्क केली. तिथून पार्क करून आपण असं इकडनं खाली आलो. आता तुम्हाला भंडारदऱ्यातलं जे धरण आहे का ते धरण दाखवतो. इकडनं बोटिंग वगैरे आहे ना, ते थोडंसं खाली जाऊया चला. थोडंसं आहे ना वारा इथं खूप आहे, त्यामुळं तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नसेल, पण तरीही चला थोडंसं मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडं आता वाऱ्याने जरा ना फिर करत असेल ते. हे मला वाटतं पाणी पातळी तपासणीसाठी लावलेलं आहे का नको. किती पाणी आलं अवघित पण यार, मी ते पाहिलं नाही. तर जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला त्यावरती काय लिहिलं आहे ते. सेंटीमीटर, मीटर, काय किलोमीटर कसं आहे ते पाहूया एकदा. फुटावरती यार हे, म्हणजे मला वाटतं खालूनचा आपण का म्हणजे नदीची जी उंची आहे ती किती येते इथं मला वाटतं का एक किती 200 काय का नाही, एक आकडा 234 फूट दिसते वा काय तर वरती. 234, 235, 236, 37, 38, 39, 40, 240 फुटापर्यंत इथं. आज काय सकाळी मस्तपैकी गार पाण्यातच आंघोळ केलेली आहे, त्यामुळे आता ह्या पाण्यापाशी जाऊ की नको जाऊ असं आहे. मला वाटतं काही जाण्याची गरज नाही, कारण ते जाऊन तरी काय फक्त हातपाय धुणार आहे. पण तरी चला थोडं खालून तुम्हाला धरण दाखवतो. इकडनं कसं आहे, एवढं मोठं धरण बांधलं यार, कसलं आहे पान आहे. 2 मिनिटं थोडं पुढं जाऊया अजून. आता मे महिना चालला आहे, हे पाणी किती स्वच्छ वगैरे पा. नाहीतर हेच पाणी ना पावसाळ्यात सगळं गढूळ वगैरे असणार. इथं काय हे नाही, काय तर काय केलं तर बरं, फळे वगैरे बांधले होते का. छान वाटतं पण यार असं, म्हणजे इकडं पाहायला वगैरे आलं धरण वगैरे असं यार, कधी न पाहिलेल्या गोष्टीत आपल्यासाठी त्या असं पाहिलं ना छान वाटतं. कुठून किती लांबून आलो मी, गाडी कुठं पार्क केली इकडे नाही का. हा जाताना इकडनं जाऊ, मी तिकडनं आल्यामुळे तर झालं. मला वाटलं की मी तिकडनं आलो काय, फार म्हटलं हे इकडनं आलो काय, पण ऑलरेडी मी तिकडनं नाही मग येत ना आलो. जरा जवळ येते नाही काय, जरा जवळ जाऊ आणि पाहूया धरण कसं आहे. पाणी वगैरे सोडायचं झालं तर कसं सोडतात ते पाणी, कसं सोडतात तिथून नाही सोडत पाणी वाटतं. आणि मला हे कळ नाही, हे इकडं काय असे बितड कशाला बांधलं काय कळत नाही. बितड बांधून काय केलं इथं, इकडे पाठीमागं पण तिथं पण बांधलेलं आहे. ती पण भिंत कशाची काय माहीत नाही. चला आता जरा आपलं इकडं जाऊया. हा इकडनं काय आहे, ही नळी कसली आहे, पाणी चेक करायसाठी काय. काहीतरी तसंच कसलं भारी परिस्थिती आहे का. होय हे धरण आता पाणी ना नदी काय म्हणतात ना, मे महिन्यामुळे पाणी खाली आलं म्हणून खाली, नाही तर इथे एकदम असं लेवलला वरती पाणी असणार इथं. कसं आहे का यार सगळं धरणाचा परिसर. इकडं वरती पण लोक आहेत बरं काही, पण त्याच्यावर लिहिलं तर जाऊ नका म्हणून तिकडं. काय माहिती कसं काय परवानगी वगैरे घेऊन गेले असतील. जर आपल्याला काय तसं वरून काय तसं हेच दिसणार आहे, हाच परिसर, दुसरं काय दिसणार आहे की नाही. चला जाऊया आपलं वरती परत. इकडनं कुठनं जागा आहे पाहू आणि निघूया वरती परत. इथून एवढं वरती चढत आलो, आता परत वरती चढत जातो. काय होते मागं बघितलं की भ्या वाटतंय, त्यामुळे आता खाली नको, नुसतं वरती पाहू, खाली मान घालू आणि नुसतं पुढं चलूया. चला आता धरण पाहून आलो. शेजारी दादांची गाडी आहे, मला पाहिजे का.
कसं मस्त गाद्या वगैरे टाकल्या त्यांनी, गाद्या जेवणाचं वगैरे, वरती पाण्याचं जार आणि आपली कॅरी घेऊन आलेत. A few moments later. तर मग अशी आपण काही इथून वरती आलो, पण त्यांची परवानगी घेतली नव्हती म्हणून परवानगी घेऊन गाडीसमोर पार्क करून पुन्हा इकडनं आलो. तर इकडनं आल्यावरती तुम्हाला हा परिसर दाखवतो. कसा आहे परिसर पाहायला यार. कसं तर बिना परवानगी येणं आणि लपून छपून व्हिडिओ काढणं याला मजा नाही. मग त्यामुळे थोडंसं जरा ना परवानगी घेऊन आणि मग इकडे आलो आहे आपण. आता जाऊ दे 5 मिनटं जातील, पण वरूनही तुम्हाला दाखवतो कसा परिसर आहे. आता काही पाणी नाही त्यामुळे थोडंसं इकडचा परिसर. अरे बापरे यार, शेट कसला, कसं आहे धरण. वाव, धरणावरती शक्यतो ती म्हणली परमिशन नाही देत इकडं नाही का, पण देतो तुम्हाला, चला. तर परमिशन घेऊन आलो आहे आपण. ते मग तुम्हाला म्हणलं ना, ही नळी अशी ते असे इकडं खाली. तसं आहे. राव कसं दिसतंय वरून पाहत आहे धरणाचा हा इकडचा परिसर. वाव, एक नंबर आहे, एक नंबर, खरंच एक नंबर आहे. छान छान छान. त्यांची पोरांची भांडण झाली मग अशी. एक जण वर जाऊन चढला, काय खेळायला दिसतो का तो, आणि ते दुसरं एक होतं त्यांनी त्याचं लिडर म्हणा, त्याने त्याला शिव्या वावल्या त्या खाली जाऊन मांडीवरून बसलं डायरेक्ट. म्हणलं मी वर येणार नाही, मी कुठे येणार नाही, मी खालीच बसतो डायरेक्ट. चला जाऊ द्या, कसं आहे यार, चला. ते म्हटले की लाईटचे खांब वगैरे आहेत ना, त्याच्यापेक्षा साप वगैरे असतात, जरा जपून तिथं काय हे करू नका. काय इथं काय असं बसायला गेलं, काय धरणावरती काय बसायलाच आहे का काय माहीत कशाचं आहे, पण छान आहे यार. कसं आहे परिसर पहा. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी पाहिजे यार. तुम्ही एवढं लांब आले तर तू जो ओरडला तो बरोबर ओरडला ना, एवढ्या भोकाचं दुसरं चुकून माहीत म्हणतात जातो. ती एक जण असं डायरेक्ट वर पाय देऊन बसला होता. काय वर पाय द्यायची गरज आहे. असं आपलं मस्तपैकी यायचं, दर्शन काय ते आपलं निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आणि घरी जायचं. इथून पाहता खाली कसला परिसर आहे का, एक नंबर. इथं काय छोटा धबधबा तयार केलाय काय, हे पहा खाली पाणी. वा, पाणी सोडायलाच आहे का काय माहित कशाला आहे, कसलं यार. पण नाद नाही, खरंच छान आहे. चला आता इथून पुढे लई जाण्याचं मी हे करत नाही, कारण पुढे जाऊन तरी काय शेवटी तेच आहे. थोडं इथूनच बघूया आणि माघार जाऊया. आपलं हा सेंटरला आलो आपण आता धरणाच्या. कसं आहे पाणी आहे का, वाव. हे पाणी पुण्यासारखं आहे. आपल्या नदीचं पाणी इतकं घाण झाले ना, पोहू वाटत नाही. हे पाणी कसं आहे पोहायला वगैरे यार, नाद नाही, खरंच छान, एक नंबर, एक नंबर, एक नंबर, खरंच एक नंबर. चला जाऊया आता इथून माघारी. चला आता मस्तपैकी आपण व्हिडिओ काढून झाला आपला. आता घरी निघूया. घरी नाही, पुढच्या प्रवासाला. मला वाटतं हा एक 15 ते 20 मिनटाचा चांगला व्लॉग झाला असेल, भंडारदरा धरण म्हणून. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मलाही सांगा. आणि मला वाटतं भंडारदरा धरण म्हणून हा एक छोटासा व्लॉग थांबूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या.